फोनचे जे सीसीटीव्ही आहेत ते आम्हाला देण्यात यावे. त्यांनी आज आरोप असा केलाय की आम्हाला सीसीटीव्ही जे आहेत ते देण्यात येत नाहीत. काय गौडबंगल असावं, सीसीटीव्ही बाहेर काय येत नाही? या संदर्भामध्ये या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता ही जी याचिकाकर्त्यांना मागणी केलेली आहे माहिती अधिकाराच्या माध्यमातून जे मला कळलं, त्यांना ते सीसीटीव्ही फुटेजेस देता येत नाहीत असं जेव्हा कळवलं जातं तेव्हा एकूणच संशयाचं धुकं आणखी घडत होतं. आपल्या सगळ्यांची हीच मागणी आहे की रोहित दादा सुद्धा सातत्यानं जे प्रश्न उपस्थित करतात, अनेकांच्या मनात हे जे प्रश्न आहेत, यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं. आणि अशा पद्धतीनं कोणतीही गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा जसं तुम्ही म्हणालात की हे सीसीटीव्ही फुटेज त्यांना दिलं जाऊ शकत नाही असं जेव्हा म्हटलं जातं त्या संशयाचं धोका आणखी घडत होतं. त्यामुळे या तपास यंत्रणांनी सुद्धा या संदर्भामध्ये ही काळजी घ्यायला हवी की जे काही घडलंय ते स्वच्छपणे समोर यायला. हिंदी प्रश्न असा आहे, तुमच्यापैकी कोणाचं बोलणं झालंय का सुनेत्रा वहिनींची? कारण आज बातमी आली की जयंत पाटील अर्थमंत्री होतील, बाकीचे नंतर तेवढे एकटे जातील, बाकीचे काय कळत नाही नेमकं चाललंय का? प्रश्न संपवले रे, तोडू नको ताई. या संदर्भामध्ये मी तुमच्यापैकी अनेक वृत्तवाहिन्यांशी बोलत असताना या संदर्भातली स्पष्ट स्वच्छ जी काही भूमिका होती ती संपूर्ण दिलेली आहे. या संदर्भात पुढची काही चर्चा झाल्याचं माझ्या तरी माहितीच नाही. आणि जे ताईंनी विधान केलेलं आहे त्याच पद्धतीने ज्यांच्याशी चर्चा झाली, दुर्दैवानं आज दादा नाही तर त्याविषयी आणखी काय बोलायचं. आज तुम्ही सगळेजण रोहित दादांनी विचारलेले प्रश्न पुन्हा विचारता याचे फार महत्वाचं कारण असे, कारण तुम्हाला हे सगळे प्रश्न पटतायत. तुम्हाला हे सगळे प्रश्न पटतायत की हा जेव्हा प्रश्न पडतो की मोबाईल सापडतो मात्र ब्लॅक बॉक्स जळतो, हे का होतं, हे जेव्हा रोहित पवार विचारतात हे तुमच्या मनातले प्रश्न आहेत, हे महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत. आणि त्यामुळे या प्रश्नांची उत्तर महाराष्ट्राला हवी आहे. हिंदी मला वाटतं आदरणीय भुजबळ साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा त्रागा मी समजू शकतो. कारण जी काही आधी चर्चा झाली होती, आता विशेषतः जातनिहाय जनगणना होत असताना ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना माननीय भुजबळ साहेबांसारखा एक वरिष्ठ नेता हा संसद